नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंबा या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आता 3-4 दिवस झाले रत्नागिरी ट्रिपचे सगळे व्हिडिओज येत होते आणि आता आपण चालू करणार आहोत परत आपले डेली ब्लॉग, रोज काय काय करतो ते. आणि रत्नागिरी ट्रिप परत त्याच्या आधी 1-2 दिवस मी जे बुक रिडिंग घेतलेलं मनावरती ते मिस झालेलं आहे माझ्याकडून. मी किती म्हटलं की नाही करायचंय तरी सुद्धा ते मिस झालंय. कारण की आता ऑब्व्हियसली एवढं मोठं बुक तर आता बॅगेतून कॅरी नाही करू शकत, त्याच्यामुळे मग बुक नाही नेता आला. आणि त्याच्या आधी 1-2 दिवस पॅकिंग मध्ये आणि आल्याच्या नंतरला मी एक दिवस तर मला थकल्यामुळे जाता नाही आला आणि नेक्स्ट डे माझी तब्येत डाऊन झाली, त्याच्यामुळे हे बुक्स वगैरे राहिलं. आणि आज मी गेलेली आजीला भेटायला. सो आज आली तरी मी असं स्वतःची एनर्जी अशी सेव्ह करून ठेवली आहे. आणि आज प्रॉपर आता जेवण वगैरे झालेले ऑलमोस्ट, फक्त भाजी करायची आहे आणि बुक रिडिंग करायला घेणार आहे मी. तो भाजी झाली की आता बुक रिडिंग. तो स्टे ट्यून. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तो त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. भात, मटरची भाजी आणि भाकरी. वाटण बनवते आहे, म्हणजे वाटण नाहीये. आता तुम्ही रत्नागिरी सिरीजच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल सगळ्या ब्लॉग्समध्ये माझी साऊंड क्वालिटी थोडी सुधारते, कारण की मी माईक घेतला आणि माईकमुळे थोडंसं भरपूर फरक पडला मी तर बोलेन साऊंड क्वालिटीमध्ये. कारण जेव्हा आपण बाहेर व्हिडिओ करतो ना तेव्हा बाहेरचाच आवाज इतका येतो की आपला आवाज काहीच नाही येत त्याच्यामध्ये. आणि आता जेव्हापासून माईक घेतला तेव्हापासून इतकं छान. आता इवन मी आता व्हिडिओ करताना आमच्या सोसायटीमध्ये एक लग्न आहे, तर त्या लग्नाच्या इथे डीजे बँजो वाजतोय, डीजे ना बँजो वाजतोय. त्या बँजोचा इतका आवाज आहे ना तरी सुद्धा इतका छान माझा आवाज क्लिअर येऊ शकतोय, ते फक्त माईकमुळे. सो मी आता ठरवलंय की एक गॅजेट्स घ्यायचे युट्यूबसाठी, ब्लॉगिंगसाठी. सो ते एक माझं चालू आहे घ्यायचं. माझी मम्मी आता रेडी झाली आहे हळदीला जायला, तर ती आता जाणार आहे खाली हळदीला. येल्लो घातलंय मम्मीला त्रास देऊन येल्लो पाहिजे म्हणून हा फ्रॉक घातलाय खाली हळदीला जाण्यासाठी. तो क्यूट दिसते. मग ती से हाय. सो मी कधीच ते गुकेश वर्सेस डीनचं जे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप झाली त्याचा व्हिडिओ डाउनलोड प्ले करण्याचा प्रयत्न करते, पण असं होते की ते प्लेस होत नाही नेटवर्कमुळे. थोडं नेटवर्कचा घरी इश्यू आहे, त्यामुळे ठीक आहे थोड्या वेळाने बघू. सो काय झालंय, घरी कोण नाहीये, बाहेर म्हणजे हॉलमध्ये आणि किचनमध्ये. समीर गेला जिमला आणि सिद्धांत कधी आला नाही, तर एकटीच गाणं बोलते आणि आरशात बघून डान्स करतो, ते दाखवतो मी तुम्हाला. काय चाललंय भक्ती? कोणत्या गाण्यावरती? काली पिंडी. हा जो दिसतोय तुम्हाला मॉर्फी रिचर्ड्सचा, तर मला गिफ्ट आलेला, पण अजूनपर्यंत काय बनवलंच नाहीये त्याच्यामध्ये. तो काहीतरी चिकन किंवा व्हेज रेसिपी असं काहीतरी बनवायचं आहे मला. बघूया कधी मुहूर्त लागतोय त्याला. बऱ्याच गोष्टी असं होतं की ह्याच्यामध्ये असं काय बनवलंच नाही मी कधी फ्रायर वगैरे मध्ये, तर ते पहिल्यांदाच करणार आहे. केक बनवता येतो, म्हणजे मी लॉकडाऊन मध्ये केक बनवायला शिकलेली. थांबा बोलूया. तर मी बोलत होते की आम्ही लॉकडाऊन मध्ये शिकलेले केक बनवायला. आणि मी म्हणजे थँक्स टू सिद्धांत, मी त्याला असं बोललेले की मला शिकायचं केक बनवायला. आणि मग लॉकडाऊन मध्ये जेव्हा की तिकीट्स पण मिळत नव्हते, तेव्हा आम्ही कसं करून ठाण्याला गेलेलो. ठाण्याला मी
श्रुती नाही बेकिंग नेशन की काहीतरी असं नाव आहे. तिकडे मी केक बनवायला शिकली आहे. म्हणजे 1 डे सेमिनार होता, त्याच्यामध्ये त्यांनी केक बनवायला शिकवलेलं. कमीत कमी 5-6 प्रकार त्यांनी शिकवलेले आणि छान होते ते सेमिनार. म्हणजे मी तिकडे शिकलेली. मी लॉकडाऊनमध्ये ऑर्डर्स पण घेत होती. माझं वर्क फ्रॉम होम होतं, तर ऑफिसचं काम आणि त्यातल्या त्यात केकचे म्हणजे होम बेकरला किती ऑर्डर्स येणार आहेत ना. म्हणजे मला असं असायचं की दिवसातून पण नाही, 3-4 दिवसातून एकदा वगैरे अशी मला ऑर्डर असायची. तर मी असं माझं काम मॅनेज करून थोडंसं केक्सच्या पण ऑर्डर घ्यायची. मला भेटले तर मी फोटोज पण टाकेन ह्या व्हिडिओच्या एंडला की मी कसे केक्स बनवायची ते. आणि आता मी विचार करते की मी पुन्हा थोडं थोडं चालू करू त्याच्यामध्ये केकमध्ये, जेणेकरून असं थोडं टच पण राहील आणि एक एक इम्प्रूव्हमेंट करता येईल काहीतरी. आणि बघूया, ऑर्डर्स वगैरे तर नंतरची गोष्ट, पण आता मी थोडंसं प्रॅक्टिस तरी चालू करणार आहे बनवण्यासाठी. बघूया, तर मला ते सामान वगैरे आणायचं आहे थोडं थोडं करून, व्हिपिंग क्रीम अँड ऑल. कारण की माझ्याकडे असं झालं की इक्विपमेंट आहेत सगळे, पण मी आता कमीत कमी 3 वर्ष म्हणजे जेव्हापासून मी महिंद्रामध्ये लागली तर तेव्हापासून मी केक अजिबातच बनवला नाहीये. तर आता सामान आणून ते मला केक बनवायला चालू करायचं आहे. बघूया आता मी कधी करते ते बघूया. आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघत जा. माझा छोटासा प्रयत्न व्लॉगिंगचा तुमच्या सपोर्टने सफल करून द्या. हाय, तू कशी दिसते आज? मस्त ना. मी जात होती हल्दीला, तर मग हल्दीला कोण नाही गेलं तर मी पण कसा जाऊ. विश्वासप्रमाणे डोळे टिपले ते भरपूर बोलून गेले. आपले आबासाहेब लकोजीराव ठाकरेंचा खून झाला. खून आबांचा खून कोणी केला? ताठरलेल्या नजरेने जिजाऊ विश्वासरावांच्याकडे पाहत होत्या. विश्वासरावांना शब्द सुचत नव्हते. ओठावरून जीभ फिरवीत ते बोलू लागले. दौलताबादेच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लकोजीराव दरबारी गेले होते. आधी कट शिजला आहे याची त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. लोके रखोजी यशवंतराव या तिन्ही पुत्रांसह ते सुलतानासमोर गेले. मुद्रे केल्या आणि भर दरबारातून सुलतान उठून गेले. हे सुलतानी वर्तन लकोजीरावांना नवीन होतं. अर्थ कळत नव्हता. तोच बोलला, विश्वासराव आता क्षणभरही थांबू नका. आणि तोच तलवारी उपसल्या गेल्या. प्रतिकार करण्याची पुरी संधीही लाभली नाही. नुसत्या जिबियांना प्रतिकार करणार तो केवढा? माँसाहेब सुलतानाच्या सेवेत 4 तासांची वाट लागली. आईजवळ राहिलेल्या बहादूरजी तेवढा वाचला. आपले जगदेवराव गडाखाली होते ते वाचले. विश्वासरावांनी मान वर केली. जिजाबाई पुतळ्यासारख्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. डोळे तसेच ताठरलेले होते. बेसूर हास्य चेहऱ्यावर विलासत होते. विश्वासरावांच्या कानावर शुष्क शब्द पडले. आबा गेले. माझं माहेर संपलं. आमच्या पुण्यावरती स्वकीयांची परकीयांची गाढवाच नांगर फिरवला. ज्यांचा दरबारी आज आम्ही नोकर, त्यांनी आमची मुली पळवाल्यात. आणि ज्यांच्या बळावर सुलतानी उभी राहावी त्या जाधवरावांनी खद्दर सुलतानी दरबारात व्हावी. आणि एकदम जिजाबाई किंचाळल्या. विश्वासराव या जगात देव आहे का हो? भिंतीला टेकून उभ्या असलेल्या जिजाबाई उभ्या जागी जमिनीकडे ओघळत होत्या. विश्वासरावांनी सावरले तेव्हा जिजाबाई बेशुद्ध झाल्या होत्या. वाड्यात एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात पुन्हा रडण्याचा हळहळ उडाला. सो हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. हसत राहा आणि खुश राहा. मनात चांदणे तुझे हे लाजणे, लाजुनी ते चोरुनी पाहणे. मनात चांदणे तुझे हे लाजणे, लाजुनी ते चोरुनी पाहणे. कसा सावरू माझा मी मला, एक सारखे तुझे मला भारणे. काळजावरी झाला वार हा तुझा,
जिवंतपणीच मला मारणे. शब्दाविनास जेही भावना कशी कल्लोळ भावनांचा स्पर्शात गवसतो आसमंत खुलवतो तुझ्या श्वासात गारवा. गात्र मोहरते रातेही सजते देखणी चंद्र चांदणी तुझ्या मिठी